हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस सेशन मध्ये आपण HTML फॉर्म व्हॅलिडेशन्स बघितले होते. म्हणजे HTML नी जे ऍट्रिब्यूट्स आपल्याला दिलेले आहेत ते ऍट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत, कोणत्या ऍट्रिब्यूट्सचा यूज करून आपण व्हॅलिडेशन्स करू शकतो हे आपण पाहिलं होतं. आज आपण PHP ला स्टार्ट करणार आहोत. इंट्रोडक्शन टू PHP. आपण व्हॉट इज PHP मध्ये डेटा टाइप डिक्लेरेशन कसं केलं जातं, PHP मध्ये कोणते कंडिशनल स्टेटमेंट आहेत, लूपिंग स्टेटमेंट आहेत, PHP चे ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत, PHP ऑब्जेक्ट ओरिएंटेशन कन्सेप्ट्स कसा यूज करायचा हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. व्हॉट इज PHP? PHP इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. डेव्हलपमेंट पर्पज साठी यूज होते. म्हणजे जो आता आपण कस्टमर डिझायनिंगचा फॉर्म बनवला होता, मग आता त्या कस्टमरचा डेटा आपल्याला एका डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा असेल तर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज होतात. त्यातलीच एक PHP सुद्धा आहे. PHP चा यूज डेव्हलपमेंट पर्पज साठी तुम्ही करू शकता. तुम्हाला PHP चा यूज करून, जसं आपण HTML चा यूज करून व्हॅलिडेशन केले, तसे तुम्ही PHP चा यूज करून सुद्धा करू शकता. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट असे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. PHP चा यूज करून तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा परफॉर्म करू शकता. PHP चा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. हा मेन फुल फॉर्म आहे त्याचा, हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. त्यालाच तुम्ही पर्सनल होम पेज असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे PHP दोन नावाने ओळखली जाते, एक पर्सनल होम पेज आणि सेकंड हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. PHP ओपन सोर्स आहे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट. ओपन सोर्स आणि फ्री टू डाउनलोड. PHP डाउनलोडिंगला कोणतेही चार्जेस नसतात, पूर्णपणे ती फ्री टेक्नॉलॉजी आहे. ओपन सोर्स आहे, त्यामध्ये आपण चेंजेस करायला आपल्याला अलाउड असतं ओपन सोर्स म्हटल्यावर. सर्व्हर साइडला एक्झिक्यूट होते PHP. आता जेव्हा आपण PHP प्रोग्रामिंग करतो, तर PHP प्रोग्रामिंग करताना PHP च्या फाईलमध्ये तुम्ही HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट आणि PHP चा कोड असं कॉम्बिनेशन करू शकता. अलाउड आहे. म्हणजे तुम्ही HTML ची फाईल घेतलेली आहे आणि HTML च्या फाईल मध्ये तुम्ही डिझायनिंग केलेलं आहे आणि काही पार्ट आहे तो तुम्हाला डायनामिक हवा आहे, तिथे तुम्हाला कोड यूज करायचा आहे, तर तुम्ही PHP स्क्रिप्ट यूज करू शकता तिथे. किंवा PHP फाईल मध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचे कस्टमर रेकॉर्ड्स, तर डिस्प्ले करण्यासाठी आपण कसं टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले करतो, तर PHP कोड मध्ये सुद्धा तुम्ही HTML, CSS इंटिग्रेट करू शकता. PHP ची फाईल ही .php या एक्सटेन्शनने स्टोअर होते. म्हणजे आपण .html ने HTML स्टोअर करतो, त्यानंतर .php ने PHP ची फाईल सेव्ह करतात, .css ने CSS ची फाईल सेव्ह करतात. सेम त्या पद्धतीनेच आहे .php. जेव्हा तुम्ही त्याला एक्सटेन्शन .php देता तेव्हा ती PHP फाईल कन्सिडर होते. PHP ही सर्व्हरला एक्झिक्यूट होते, लक्षात ठेवा. तुम्हाला PHP एक्झिक्यूट करायचा असेल तर तुम्हाला सर्व्हर असणं इम्पॉर्टंट आहे लॅपटॉप PC मध्ये. म्हणजे वॅम सर्व्हर असेल, झॅम सर्व्हर असेल, अशा सर्व्हर इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. PHP चा यूज करून तुम्ही डायनामिक वेब ऍप्लिकेशन्स डेव्हलप करू शकता. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट सारखे डेटाबेस ऑपरेशन्स तुम्ही युजिंग PHP परफॉर्म करू शकता. तुम्ही लॉग इन फॉर्म्स डिझाईन केलेले असतील तर लॉग इन फॉर्म वरती सिक्युरिटी अप्लाय करायची असेल तरीही तुम्ही करू शकता. सिक्युरिटी रिलेटेड इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन सारखे प्रोग्राम्स करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही युजिंग PHP डेव्हलप करू शकता. PHP मल्टिपल प्लॅटफॉर्म वरती रन होते, म्हणजे विंडोज असेल, लिनक्स असेल, मॅक OS असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती PHP एक्झिक्यूट होते. PHP कंपॅटिबल सर्व्हर्स कोणते आहेत? अपाचे असेल, IIS असेल, अशा टॉप सर्व्हर्स वरती सुद्धा PHP एक्झिक्यूट होते. असे भरपूर सर्व्हर आहेत, त्यातले मी 2 एक्झाम्पल्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, अपाचे आणि IIS.
IIS तर बाय डिफॉल्ट आपल्या लॅपटॉप बरोबर येतोच, फक्त तो आपल्याला कॉन्फिगर करावा लागतो. आणि अपाचे साठी तुम्ही वॅम किंवा झॅम सर्व्हर यूज करू शकता. PHP वाईड रेंज ऑफ डेटाबेसेसला सपोर्ट करते. तुम्ही MySQL चा यूज करून सुद्धा PHP डेटाबेस प्रोग्राम्स करू शकता. जर तुम्हाला PHP डाउनलोड करायचं आहे, म्हणजे PHP च्या रिलेटेड जे सॉफ्टवेअर्स आहेत ते डाउनलोड करायचे असतील, तर तुम्ही www.php.net ह्या वेबसाईट वरती जाऊन ते डाउनलोड करू शकता. एडिटर्स, तुम्ही PHP जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा असेल, PHP चा कोणताही कोड, तर तुम्ही यापैकी कोणत्याही एडिटरचा यूज करून PHP चे प्रोग्राम्स एक्झिक्यूट करू शकता. यातलं तुम्हाला सपोज कोणतंच एडिटर यूज करायचं नसेल, तर तुम्ही डायरेक्टली नोटपॅड वरती जरी PHP प्रोग्रामिंग केलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे कोणता एडिटर हवाच असं नाहीये. जसं आपण HTML, CSS यांच्यासाठी सुद्धा आपण नोटपॅड वरती वर्क करू शकतो, तसंच PHP चं सुद्धा आहे. आणि मग तुमच्याकडे एखादा ऍडव्हान्स एडिटर असेल, व्हिज्युअल कोड असेल, ब्रॅकेट असेल, ॲटम असेल, किंवा अगदीच तुम्हाला हे पण एडिटर डाउनलोड करायचे नसतील, तर मग तुम्ही नोटपॅड प्लस प्लस सुद्धा यूज करू शकता. PHP चा सिंटॅक्स. PHP जसं आपण आता HTML एक्झिक्यूट केलं, तर HTML ओपनिंग क्लोजिंग टॅग्स असणं गरजेचं आहे. हे टॅग, टायटल टॅग, बॉडी टॅग हे इम्पॉर्टंट टॅग्स आहेत. CSSच्या सिंटॅक्सला सुद्धा तुम्हाला CSSचे टाइप्स माहिती पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला CSS ऍट्रिब्यूट प्रॉपर्टीज काय आहेत, व्हॅल्यूज काय आहेत, CSS कोणत्या वेनी एक्झिक्यूट होते, कोणत्या वेनी लिहिली जाते, हे माहिती असणं गरजेचं आहे. तसंच PHP चा प्रोग्राम रन करताना तुम्हाला PHP लिहिण्याचे मेथड्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला PHP कोड लिहायचा असेल, मग तो .html फाईल मध्ये असू देत किंवा .php फाईल मध्ये असू देत, तुम्हाला PHP कोडच्या स्टार्टला लेस दॅन एक्सक्लेमेटरी मार्क PHP हा टॅग राईट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि जिथे तुम्हाला PHP क्लोज करायचा आहे, म्हणजे PHP चा कोड एंड करायचा आहे, त्या कोडच्या नंतर तुम्हाला क्वेश्चन मार्क ग्रेटर दॅन हा टॅग प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मिडल तुम्ही PHP कोड राईट करू शकता. आणि जेव्हा तुमचं PHP चा कोड लिहून कंप्लीट होईल, त्यावेळेला तुम्ही त्याला सेव्ह करताना .php हे एक्सटेन्शन देणार. फॉर एक्झाम्पल myfile.php. PHPच्या फाईल्समध्ये HTML असू शकतं, मोस्टली असतंच. म्हणजे PHP कारण की आपण जसं C++ किंवा जावामध्ये जे आपण कन्सोल ऍप्लिकेशन्स डेव्हलप करतो, तर तिथे डायरेक्टली जावाचाच कोड असतो, राईट? मग तसं PHP मध्ये कन्सोल ऍप्लिकेशन असा कन्सेप्ट नाहीये. मग जेव्हा आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचं असतं, मग ते आपल्याला HTML वरूनच घ्यावं लागतं, बरोबर? मग HTML वरनं आपल्याला इनपुट घ्यायचं असेल, तर आपल्याला HTML माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते इनपुट आपण मग PHP फाईलला ट्रान्सफर करतो. PHP चे एव्हरी स्टेटमेंट सेमिकोलॉननी एंड होतात. एंड ऑफ द स्टेटमेंट प्रोव्हाइड करावं लागतं PHP मध्ये. PHP मध्ये ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या नॉट केस सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे तुम्ही स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स कॉम्बिनेशन यूज करू शकता. बट प्रोग्रामिंग रूल नुसार सगळं जे आपण राईट करतो ते एक तर सगळं स्मॉल केस मध्येच लिहायचं. आपण आता एक सिंटॅक्स बघूयात PHP चा. माझ्याकडे नोटपॅड प्लस प्लस आहे. रूल प्रमाणे PHP राईट करायचा असेल तर लेस दॅन क्वेश्चन मार्क PHP हा टॅग आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क ग्रेटर दॅन हा टॅग असणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात PHP मध्ये जर आपल्याला काही डिस्प्ले करायचं असेल स्क्रीनवरती, तर इको स्टेटमेंटचा यूज होतो. इको डबल कोटच्या आतमध्ये मी सपोज राईट केलं वेलकम टू माय वेब पेज.
या पद्धतीने तुम्ही प्रिंट स्टेटमेंट सुद्धा यूज करू शकता PHP मध्ये. प्रिंट दिस इज माय फर्स्ट PHP प्रोग्राम. इको आणि प्रिंट दोन्हीही चालतात. सेव्ह करताना Ctrl+S. आता Notepad++ जे आहे तर यामध्ये एक्सटेन्शन्स दिलेले आहेत. आपल्याला कोणतं एक्सटेन्शन चूज करायचंय? PHP हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर .php 3, 4, 5 PHPS PHPT हे असे वेगवेगळे PHTML हे असे वेगवेगळे एक्सटेन्शन्स आहेत राईट. त्यामध्ये हे चूज करणं इम्पॉर्टंट आहे. सपोज तुम्ही हे चूज नाही करत आहे तर जरी तुम्ही एक्सटेन्शन .php दिलं तरी सुद्धा फाइल्स कन्वर्ट होत नाहीत. ज्या वेळेला आपण फाईल नेम देतो त्यावेळेला रूल लक्षात ठेवायचा, 2 वर्ड्स मध्ये स्पेस प्रोव्हाइड करायची नाही. माय फर्स्ट PHP प्रोग्राम असं आपण नाव देऊ. आता PHP स्टोर करण्यासाठी तुमच्याकडे झॅम्प सर्व्हर असणं गरजेचं आहे किंवा वॅम्प सर्व्हर असणं गरजेचं आहे. आणि हे झॅम्प आणि वॅम्प सर्व्हर्स बाय डिफॉल्ट C ड्राईव्हचा पाथ घेतात. आता माझ्या लॅपटॉपमध्ये झॅम्प सर्व्हर आहे. PHPचे जे काही तुम्ही प्रोग्रामिंग करणार आहात म्हणजे सिंपल ऍडिशनचा प्रोग्राम असू देत किंवा डेटाबेस प्रोग्राम्स असू देत हे याच फोल्डरमध्ये स्टोअर करायचे लक्षात ठेवा. कारण PHP जर तुम्ही आउटसाइडला लिहिताय म्हणजे अदर दॅन झॅम्प फोल्डर तर ते फाईल्स एक्झिक्यूट होत नाही. का? कारण की आपला सर्व्हर C ड्राईव्हला आहे राईट. C ड्राईव्हला त्याच्या रिलेटेड ऑल फाईल्स आहेत. त्यामुळे मग त्याला ते पाथ मिळत नाहीत म्हणून तो कोड पण एक्झिक्यूट होत नाही. ज्या वेळेला तुम्ही PHP लिहिणार आहात त्यावेळेला सेव्ह करताना रूल लक्षात ठेवायचा. वॅम्प सर्व्हर असेल तर वॅम्प फोल्डर मध्ये स्टोअर करायचा. झॅम्प सर्व्हर असेल तर झॅम्पचा ते फोल्डर्स ऑटो क्रिएट होतात. झॅम्प सर्व्हर असेल तर झॅम्प फोल्डर त्याच्या आतमध्ये htdocs म्हणून फोल्डर असतो तो फोल्डर ओपन करायचा आणि या फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही तुमचे फाईल स्टोअर करू शकता. सपोज तुम्हाला या फोल्डरच्या आतमध्ये तुमचा फोल्डर तयार करायचा आहे केला तरी चालतो आणि त्यामध्ये फाईल सेव्ह केल्या तरी पण चालतात. काहीही एरर्स येत नाहीत. सेव्ह ज्या वेळेला आपण PHP फाईल सेव्ह केली ते बघा कलर्स चेंज झाले. आणि एक्झिक्यूट करताना आपल्याला झॅम्प सर्व्हर स्टार्ट असणं गरजेचं आहे. तुमच्या लॅपटॉपमध्ये वॅम्प असेल तर वॅम्प सर्व्हर स्टार्ट असणं गरजेचं आहे. झॅम्प असेल तर झॅम्प सर्व्हर स्टार्ट असणं गरजेचं आहे. हे बघा आपल्याला 2 सर्व्हिसेस लागणार आहेत. PHP साठी म्हणजे सर्व्हर साठी अपाचे आणि डेटाबेस साठी MySQL. आता आपण प्लेन PHP बघणार आहे बरोबर. अजून आपण डेटाबेस बघितलेला नाहीये. त्याच्यामुळे डेटाबेस ऑपरेशन्स परफॉर्म करायचे नसतील तर MySQL स्टार्ट नाही केला तरी पण चालेल. प्लेन PHP वरती वर्किंग करणार असताल तर अपाचे फक्त स्टार्ट असेल तरी पण चालतो. आता ज्या वेळेला तुम्ही झॅम्प इन्स्टॉल करताय आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये दुसरा कोणताही सर्व्हर ऍक्टिव्हेट नसेल तर बाय डिफॉल्ट 80 हा पोर्ट कन्सिडर होतो. म्हणजे इथे तुमच्या माझ्या इथे 82 आहे. इथे तुमच्या 80 येईल आणि हा अपाचेचा पोर्ट नंबर आहे. बाय डिफॉल्ट हा येतो 80 येतो. आणि सपोज तुमच्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी कोणताही सर्व्हर कॉन्फिगर असेल मग तो IIS असेल किंवा SQL सर्व्हर तुम्ही यूज करत असताल किंवा MySQL ऑलरेडी इन्स्टॉल्ड असेल तर मग अशा वेळेला आपल्याला पोर्ट्स बदलावे लागतात. तुम्ही या कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन ते पोर्ट्स बदलू शकता. आपला हा अपाचे सर्व्हर स्टार्ट झालेला आहे. क्लोज केलं तरी चालतं बॅकग्राऊंडला ती सर्व्हिस रन राहते. हे बघा इथे ब्राउझर ओपन करायचा. लोकल होस्ट. आता जर आपल्याकडे डिफॉल्ट पोर्ट असता म्हणजे 80 पोर्ट आपला डिफॉल्ट पोर्ट डायरेक्टली झॅम्प असता तर आपण डायरेक्ट एंटर केलं असतं. बट आता आपल्याकडे कोणता पोर्ट आहे 82 लोकल होस्ट 82 पोर्ट
अपाचे सक्सेसफुल इन्स्टॉल जर झालेला असेल, कोणत्याच एरर नसतील, तर तुमचा अपाचेचा हा डॅशबोर्ड येतो. बेसिक्स दिलेले असतात, कोणतं व्हर्जन आहे काय. झॅमचा फुल फॉर्म बघा, अपाचे म्हणजे झॅम जो सर्व्हर आहे तो एवढ्या गोष्टींना सपोर्ट करतो. अपाचे सर्व्हर डेटाबेस जो झॅम मध्ये येतो तर तो MariaDB असतो. PHP आणि पर्ल या दोन्ही टेक्नॉलॉजीज साठी, PHP आणि पर्ल प्रोग्रामिंग साठी तुम्ही हा झॅम सर्व्हर यूज करू शकता. सर्व्हर नेम अपाचे आहे, डेटाबेस नेम MariaDB आहे. याशिवाय त्यांनी डिस्क्रिप्शन्स दिलेले आहेत, क्वेश्चन्स आहेत, ऍप्लिकेशन्स, PHP इन्फो कोणतं व्हर्जन आहे PHPचं, अपाचेचं कोणतं व्हर्जन आहे. इथं अगोदर झालेले 7.4.1 अपडेट केले की व्हर्जन्स लेटेस्टला अपडेट होतात. हे सगळं डिटेल्स आलेले आहेत PHPच्या रिलेटेड. लोकल होस्ट हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एंटर केलं की हे पेज येणं गरजेचं आहे. आता आपण काय केलेलं आहे, या फोल्डरमध्ये आपण आपला प्रोग्राम स्टोर केलेला आहे बघा, हा माय फर्स्ट PHP प्रोग्राम, राईट. हा आपला फाईल आहे. आता मी नेम कॉपी करते, स्पेलिंग मिस्टेक्स होऊ नयेत म्हणून. इथे सर्व्हरच्या इथे यायचं, localhost:8182/ इथपर्यंत सगळं आहे असं राहणार आहे. आपली फाईल पेस्ट करायची, म्हणजे जी काही फाईल आहे त्या फाईलचं name.php आणि एंटर करायचं. हे बघा, प्रिंट आपण इको आणि प्रिंट हे दोन स्टेटमेंट्स यूज केले होते. वेलकम टू माय वेब पेज, दिस इज माय फर्स्ट PHP प्रोग्राम. हे आपलं आउटपुट. डायरेक्ट एक्झिक्यूट केलं तर होणार नाही. आता हे असं जरी आपण दिलं तरी पण एरर येत नाही. केस इनसेन्सिटिव्ह म्हणजे नॉट केस सेन्सिटिव्ह. स्मॉल कॅपिटल काही यूज केलं तरी पण चालतं. फक्त काय करायचं, रूल प्रमाणे सगळे स्मॉल लेटर्स यूज करायचे, म्हणजे आपले टायपिंग मिस्टेक्स पण होत नाहीत. प्रोग्राम दिसायला पण व्यवस्थित दिसतो, रीडेबल्स असतात. स्मॉल कॅपिटल कॉम्बिनेशन असेल तर थोडासा प्रॉब्लेम येतो. फक्त कशासाठी, जे कीवर्ड्स असतात त्यांच्यासाठी, म्हणजे PHP असेल, इको, प्रिंट, किंवा आपण जे व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी वेगवेगळे रूल्स यूज करणारे कंडिशनल स्टेटमेंट्स असतील, तर एक पर्टिक्युलर फॉर्मॅट ठेवायचा. एक तर ह्या सगळ्या गोष्टी कॅपिटल मध्ये तरी ठेवा, नाही तर स्मॉल मध्ये तरी ठेवा. रूल प्रमाणे गेलं तर प्रोग्रामिंग करायला सुद्धा इझी जातं. व्हेरिएबल्स आर केस सेन्सिटिव्ह. ऑलमोस्ट ऑल लँग्वेज मध्येच असं असतं, व्हेरिएबल्स आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे जर आपण फॉर एक्झाम्पल बघा, इथे हे 3 व्हेरिएबल्स आहेत, स्मॉल केस मध्ये, अप्पर केस मध्ये आणि नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे. तर हे तिन्ही डिफरंट वर्ड्स आहेत. बघूयात आपण. मी हे असं डिक्लेरेशन केलेलं आहे. मी काय करते, इको $A, इको $A.
आपलं 10 आउटपुट इथे आलेलं आहे. BR आपण कुठेच यूज नाही केला, ब्रेक लाईन कुठेच नाहीये, त्याच्यामुळे सगळं 1 लाईन मध्ये येतंय. आणि नेक्स्ट आहे बघा, ही एरर आली. कोणती एरर आली? अनडिफाईन्ड व्हेरिएबल ए इन आपल्या फाईलचा पाथ आलेला आहे ऑन लाईन 8 नंबर लाईनला ही एरर आलेली आहे. म्हणजे काय, जे आपण व्हेरिएबल्स देतो हे व्हेरिएबल्स काय आहेत? केस सेन्सिटिव्ह आहेत. जर आपल्याला PHP मध्ये कमेंटिंग यूज करायचंय, कमेंट्स कशासाठी यूज होतात? एक्स्ट्रा कोड कमेंट करायचा असेल किंवा आपल्याला आपण जो काही कोड केलेला आहे त्याबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, म्हणजे आपण हा कोड का केलेला आहे, एक्झॅक्ट इथे काय इम्प्लिमेंट केलेलं आहे, म्हणजे लॉजिक कोणतं इम्प्लिमेंट केलेलं आहे, तसं जर आपल्याला काही डेटा प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण कमेंट्सचा यूज करू शकतो. किंवा आपण आपला सगळा प्रोग्राम केलेला आहे, आपल्याला आपले ऑथर डिटेल्स द्यायचे की हा कोड कुणी इम्प्लिमेंट केलेला आहे, कधी इम्प्लिमेंट केलेला आहे, नंबर ऑफ लाईन्स किती आहेत, त्याच्यात कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या आहेत, असं जरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचे असेल तर तुम्ही कमेंट्सचा यूज करू शकता. PHP मध्ये ह्या 2 कमेंट्स आहेत, डबल/ आणि हॅश. सिंगल लाईन कमेंट्स. म्हणजे मी इथं आता हे यूज करते, ते कमेंट केलं त्याच्यामुळे एरर पण नाही आली. याचा ऐवजी तुम्ही हॅश पण यूज करू शकता. राईट. मल्टीलाईन कमेंट्स या पद्धतीने कमेंटिंग तुम्ही यूज करू शकता PHP मध्ये. व्हेरिएबल्स. हाऊ टू क्रिएट व्हेरिएबल्स इन PHP. PHP व्हेरिएबल्सची स्टार्ट ही डॉलर सिम्बॉलने होते. डॉलरच्या पुढे जे तुम्ही नेम देताल ते व्हेरिएबल नेम कन्सिडर होतं. PHP मध्ये डेटा टाइप्स नाहीयेत, म्हणजे डेटा टाइप डिक्लेरेशन नाहीये. डेटा टाइप्स आहेत, म्हणजे तुम्ही इंटिजर व्हेरिएबल क्रिएट करू शकता, डेसिमल म्हणजे फ्लोटिंग पॉइंट्सचे व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता, स्ट्रिंग व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता, पण डेटा टाइप डिक्लेरेशन व्हेरिएबल्सला करत नाहीत. म्हणजे जसं आता आपण वरती $1 केलाय, सेम तसंच डॉलर A is equal to 10. This is considered as integer variable because आपण काय केलेलं आहे, A ला 10 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. 10 is a integer. Suppose A is equal to 45.03. This is considered as float variable. Ka? Because we have assigned 45.03 and this is floating point variable, floating point value. त्यामुळे हा व्हेरिएबल काय कन्सिडर होणार आहे? फ्लोट व्हेरिएबल. सपोज $A is equal to hello, welcome. More than one character and more than one word, it is a string. $A काय कन्सिडर झाला इथे? स्ट्रिंग कन्सिडर झाला. यांना तुम्ही डिस्प्ले सुद्धा करू शकता. इको $A. न्यू लाईन हवी असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली डॉट देऊन
HTML चा सिंटॅक्स यूज करू शकता, डायरेक्ट BR. आपल्या व्हॅल्यूज आल्या. आता बेनिफिट बघा, आपण सिंगल व्हेरिएबल घेतलेला आहे $A. वरती पण आपण $A's घेतला होता, खाली पण $A's घेतलेला आहे, राईट. आता आपण जर डेटा टाईप इथे डिक्लेअर केला असता, म्हणजे इंट $A इज इक्वल टू 10, तर आपण तो पुन्हा रिडिक्लेअर करू शकत नव्हतो. रूल प्रमाणे काय असतं की जर आपण एकदा तो व्हेरिएबल डिक्लेअर केला की त्याला आपल्याला पुन्हा रिडिक्लेरेशन करता येत नाही. तोच व्हेरिएबल आपल्याला यूज करावा लागतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, इंटिजर व्हेरिएबल क्रिएट केला असेल तर त्याला इंटिजर व्हॅल्यूज फक्त असाइन होते. तुम्ही दुसरी कोणतीही व्हॅल्यू त्याला असाइन करू शकत नाही. पण आता इथे बघा आपण काय केलेलं आहे, $A ला एकदा 10 व्हॅल्यू म्हणजे एकदा इंटिजर व्हॅल्यू असाइन केली, एकदा फ्लोट व्हॅल्यू असाइन केली आहे आणि एकदा स्ट्रिंग व्हॅल्यू असाइन केली आहे. हा बेनिफिट आहे. जी व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला असाइन आहे तो डेटा टाइप कन्सिडर होतो. म्हणजे $A कोणता झाला, इंटिजर टाइप. इथे $A कोणता झाला, फ्लोट टाइप. इथे $A काय झाला, स्ट्रिंग टाइप. रूल्स आहेत व्हेरिएबल डिक्लेरेशनचे. कंपल्सरी $ने स्टार्ट करायचा. त्याच्या पुढे तुम्ही कोणतेही नेम देऊ शकता. एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स द्यायचे असतील तरी पण चालतात, काही प्रॉब्लेम येत नाही. व्हेरिएबल नेम लेटर्स, अल्फाबेट्स किंवा मॅक्सिमम अंडरस्कोर या कॅरेक्टर्सनी चालू होतं. व्हेरिएबल नेमची सुरुवात आपण नंबरने करू शकत नाही. कॉम्बिनेशन या पद्धतीने असतं, A to Z, 0 to 9 आणि अंडरस्कोर यांचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. पण व्हेरिएबलची सुरुवात ही नंबरने करायची नाही, केली तर एरर येते. आफ्टर दॅट व्हेरिएबल्स आर केस सेन्सिटिव्ह. त्यामुळे जर तुम्ही कॅपिटल व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल, कॅपिटल A, तर यूज पण कॅपिटल Aच करायचा. स्मॉल A डिक्लेअर केला असेल तर यूज सुद्धा स्मॉल Aच करायचा. PHP इज लूजली टाइप्ड लँग्वेज. का? कारण PHP मध्ये डेटा टाइप व्हेरिएबल्स नाहीयेत. ऑटोमॅटिकली असोसिएट्स द डेटा टाइप टू द व्हेरिएबल डिपेंडिंग ऑन इट्स व्हॅल्यू. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जशी व्हॅल्यू त्या पद्धतीने तो व्हेरिएबल कन्सिडर होतो. प्रिंटिंग साठी इको आणि प्रिंट स्टेटमेंट यूज करतात. आपण पाहिलं आताच. युजिंग इको अँड प्रिंट स्टेटमेंट बोथ यूज होतात. तुम्ही मेसेजेस ब्राउझर वरती डिस्प्ले करू शकता. या पद्धतीने प्रिंट स्टेटमेंटला डबल कोट दिला तरी पण चालतो. राउंडेड ब्रॅकेट द्यायचे असेल तरी पण चालतो. PHP supports these data types: string, integer, float, boolean, array, object. म्हणजे क्लासेस वगैरे आपण यूज करत असू तर नल व्हॅल्यू पण तुम्ही व्हेरिएबलला असाइन करू शकता. आणि रिसोर्सेस म्हणजे जर डेटाबेस रिलेटेड, फॉर एक्झाम्पल डेटाबेस रिलेटेड जर तुम्ही काही ऑपरेशन्स परफॉर्म करत असताल, तुम्हाला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, म्हणजे अख्खा डेटा सेट घ्यायचा आहे, एखादी रो घ्यायची आहे, तरी सुद्धा ते अलाउड आहे PHP मध्ये. म्हणून त्याला रिसोर्सेस दिलेले. पर्टिक्युलर डेटा टाइप नाहीये इथे. रिसोर्सेस इज नॉट अ डेटा टाइप. अदर दॅन दिस डेटा टाइप्स रिसोर्सेस मध्ये येतात. डेटाबेस ऑब्जेक्ट्स असतील किंवा तुम्ही डेटाबेसवरचे काही ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहेत, तुम्हाला एक अख्खा टेबल फेच करायचा आहे आणि तो व्हेरिएबलला असाइन करायचा आहे, तरी पण अलाउड आहे. मग तशा गोष्टी या रिसोर्सेस मध्ये कन्सिडर होतात. PHP मध्ये ऑपरेटर्स कोणते आहेत? PHP ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, कंपॅरिझन
इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, लॉजिकल, स्ट्रिंग, ॲरे, कंडिशनल असाइनमेंट ऑपरेटर, असे वेगवेगळे ऑपरेटर्स पीएचपी मध्ये अवेलेबल आहेत. ऑपरेटर्स कशाला लागतात? आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर, म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर्स जर बघितले तुम्ही तर हे बघा, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड, डबल स्टार. पीएचपी मध्ये हे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. इथपर्यंत आपल्याला माहिती आहेत. आपल्याला तर हे ऑपरेटर काय ते पण बघायचंय. ऑपरेशन्स जर आपल्याला परफॉर्म करायचे, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मॉड्युलस, राईट. आणि पीएचपी मध्ये डबल स्टार ऑपरेटर आहे, एक्सपोनेन्शिएशन. म्हणजे काय आहे? एक्स रेस टू वाय हे कन्सिडर होतं. म्हणजे जर सपोज आपण काय केलं, $A इज इक्वल टू 5, $B इज इक्वल टू 2, $C इज इक्वल टू $A डबल स्टार $B असं कन्सिडर केलं. आणि आपण काय करू, इको $C. $25 आन्सर आलेलं आहे. का आलेलं आहे? बिकॉज याने काय केलं, आता रेग्युलर 5 into 2 काय येतं, 5 into 2 10 आलं असतं, राईट. डबल स्टार आहे, हे 5 raised to 2 झाले, म्हणजे 5चं 2 times मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे पहिला पॅरामीटर जो देणार आहात तुम्ही, म्हणजे जी व्हॅल्यू देणार आहात ती बेस कन्सिडर होते, आणि सेकंड जी व्हॅल्यू देतात ती पॉवर कन्सिडर होते. असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत, हे या पद्धतीने वर्क होतात. एक तर असाइनमेंट ऑपरेटर आपण बघितलं, कोणतं? $A इज इक्वल टू 5, म्हणजे काय होतं, 5 ही व्हॅल्यू ए ला असाइन झाली. आता पुढे नेक्स्ट, $A इज इक्वल टू 10, $A प्लस इज इक्वल टू 2, नाही असं केलेलं आहे, इको $A. 12 आलं. आलेलं आहे. यांनी काय केलं, डिस्क्रिप्शन इथे आहे, हे म्हणजेच x इज इक्वल टू x प्लस 5, म्हणजे ऍडिशन सुद्धा होते. कशाची ऍडिशन होणार आहे? इथे जो x आहे आणि इथे y आहे, राईट, या दोघांची ऍडिशन होणार आहे, आणि झालेली ऍडिशन अगेन कुणाला असाइन होणार आहे? या x ला असाइन होणार आहे. ऍड अँड असाइन, सबस्ट्रॅक्ट अँड असाइन, ऍड अँड असाइन, सबस्ट्रॅक्ट अँड असाइन, मल्टिप्लाय अँड असाइन, डिवाइड अँड असाइन, मॉड अँड असाइन. या पद्धतीने कंपॅरिझन ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स मध्ये जर आपल्याला कंपॅरिझन करायचा असेल तर हे ऑपरेटर्स यूज होतात. हे बघा, एवढे ऑपरेटर्स आहेत. कंपॅरिझन, 2 कंपॅरिझन, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. सपोज आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, ग्रेटर नंबर अमंग 2 व्हेरिएबल्स, म्हणजे a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, a इज ग्रेटर और b इज ग्रेटर. हे जर फाइंड करायचं असेल तर काय आपण करणार, लेस दॅन ग्रेटर दॅनच्या कंडिशन्स यूज करणार, बरोबर. आता पीएचपी मध्ये हे काही न्यू ऑपरेटर्स आहेत. कोणते? ट्रिपल इक्वल टू, हे लेस दॅन और ग्रेटर दॅन ऑलमोस्ट बऱ्याच लँग्वेज मध्ये असतं, आणि याचा मिनिंग आणि याचा मिनिंग सेम आहे. म्हणजे काय, बोथ आर द नॉट इक्वल ऑपरेटर्स. म्हणजे काय चेक करतं हे, ए आणि बी हे इक्वल आहेत का नाही. नसेल, 2 इक्वल नसतील तर ते ट्रू आन्सर देणार आहे. जर इक्वल असतील तर फॉल्स आन्सर देणार आहे. आणि नॉट डबल इक्वल टू,
आता रेग्युलर इक्वल टू जर आपण यूज करतोय तर काय होणार आहे, दोन व्हॅल्यूज तिथे चेक होणार आहेत. म्हणजे बघा, वन आलाय आन्सर. वन का आलेलं आहे? बिकॉज बोथ आर द इक्वल. 10-10. आता मी काय करते, इथे डबल कोट्स देते. एक नंबर आहे, दोन्ही पण नंबरच आहे, बट एक डबल कोटच्या आतमध्ये म्हणजे तो स्ट्रिंग आहे. आउटपुट तरी सुद्धा वनच आलेला आहे. आता सपोज मी इथे ट्रिपल इक्वल टू करते, ब्लँक आलेलं आहे. ब्लँक का आलेलं आहे? म्हणजे ते नॉट इक्वल आहेत. म्हणजे इन केस जर ती कंडिशन फॉल्स जातीये तर ब्लँक आउटपुट येतं, आणि कंडिशन ट्रू असेल तर वन आउटपुट येतं. म्हणजे इथे मी काय केलं, ट्रिपल इक्वल टू ने व्हॅल्यू तर चेक केल्याच त्यांनी, आणि व्हॅल्यू सोबत डेटा टाईप पण चेक केला. म्हणजे जे 3 टाइम्स इक्वल टू हे जे ऑपरेटर आहे, हे ऑपरेटर काय करतं, त्याला आयडेंटिकल ऑपरेटर म्हणतात. हे ऑपरेटर डेटा टाईप पण चेक करतं. म्हणजे व्हॅल्यू पण सेम हव्यात आणि त्यांचा डेटा टाईप पण सेम हवाय. जर तसं असेल तरच ते ट्रू रिटर्न करणार आहे, अदरवाईज ते फॉल्स रिटर्न करणार आहे. फॉल्स म्हणजे पीएचपी मध्ये ब्लँक स्क्रीन येते, ब्लँक आउटपुट येतं. आणि नॉट डबल इक्वल टू म्हणजे काय, त्याच्या अपोज मध्ये. नॉट इक्वल टू काय करतं, 10-11 हे जर दिलं तर ते ट्रू देणार आहे. तसं आता इथे याला जर आपण नॉट इक्वल टू जर म्हटलो तर आपला आउटपुट 1 येणार आहे. का? कारण की व्हॅल्यू सेम आहेत, बट त्यांचे डेटा टाइप्स डिफरंट आहेत, म्हणून त्यांनी ट्रू रिटर्न केलं, म्हणजे 1 रिटर्न केलं. सेम है स्पेसिफिक ऑपरेटर है, रिटर्न्स एन इंटीजर लेस देन इक्वल टू और ग्रेटर देन 0 डिपेंडिंग ऑन एक्स इज लेस देन इक्वल टू और ग्रेटर देन इक्वल टू ग्रेटर देन वाय. ह्या वाय बरोबर म्हणजे तो लेस देन आहे का ग्रेटर देन आहे, लेस देन इक्वल टू और ग्रेटर देन. जर लेस देन इक्वल टू जर असेल तर त्या पद्धतीने आउटपुट म्हणजे तो 0 टाकेल, ग्रेटर देन असेल तर 1 किंवा -1 हे असं आउटपुट येणार आहे. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स, प्लस प्लस मायनस मायनस, मोस्टली हे लुपिंग स्टेटमेंट मध्ये यूज होतात. लॉजिकल ऑपरेटर्स, कंडिशन्स, एकापेक्षा जास्त कंडिशन्स जर आपल्याला जॉईन करायच्या असतील तर आपण यांचा यूज करू शकतो. म्हणजे ग्रेटर नंबर अमंग 3 नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे, इको $A is greater than $B. राउंडेड ब्रॅकेट नाही दिले तरी चालतील, आपण नको द्यायला. and $A is greater than $C. वन आला आउटपुट. BR देते मी इथे अगोदर न्यू लाईनला येण्यासाठी. 1 आला आउटपुट. म्हणजे काय,
दोन कंडिशन चेक केला. आता ए ग्रेटर कधी आपण कन्सिडर करणार आहे, जेव्हा तो बी आणि सी दोघांपेक्षा पण मोठा असेल, जे आपल्या दोन्ही कंडिशन चेक करणं गरजेचं होतं. म्हणून आपण काय केलं, त्याला अँड ऑपरेटरने बाइंड केलं. अँड ऑपरेटर आउटपुट कधी रिटर्न करतो, ट्रू, जर बोथ कंडिशन ट्रू असतील तर. ऑर ऑपरेटर कधी करतो, की ज्या वेळेला दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असणार आहे त्यावेळेला, म्हणजे बोथ ट्रू असतील तरी चालतील किंवा दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन ट्रू पाहिजे. दोन्हीही फॉल्स असतील तर आउटपुट फॉल्सच येणार आहे. एक्सऑर कधी ट्रू करणार आहे, की ज्या वेळेला एक्स किंवा वाय दोघांपैकी एक ट्रू पाहिजे, दोन्ही पण ट्रू नको आहेत आणि दोन्ही पण फॉल्स नको आहेत. आणि हे सेम अँड आणि ऑर अँड आणि ऑर सारखंच आहे. नॉट म्हणजे काय, निगेट करायचं आहे आपल्याला. नॉट म्हणजे आउटपुट ट्रू आलेलं आहे तर ते फॉल्स रिटर्न करणार आहे आणि फॉल्स आला असेल तर ट्रू रिटर्न करेल. स्ट्रिंग ऑपरेटर्स आहे, कॉन्कॅटिनेशन पर्पज साठी युज होतं. हे तुम्ही दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्स कॉन्कॅट करून तिसरी न्यू स्ट्रिंग तयार होते याच्यामध्ये. आणि हे काय होतं, की जी पहिली स्ट्रिंग तुम्ही दिलेली त्या स्ट्रिंगला ते असाइन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिफरन्स आहे, दोघंही कॉन्कॅटिनेशन पर्पज साठी युज होतात, बट आउटपुट दोघांचेही प्रिंटिंग टायमिंगला चेंज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू आपण दिलंय हॅलो, डॉलर बी इज इक्वल टू वर्ल्ड. हे आपल्या दोन स्ट्रिंग्स आहेत. आता आपल्याला काय करायचंय, इको डॉलर ए डॉट डॉलर बी. बी आर देऊन ठेवा. हॅलो वर्ल्ड. हेच तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. थर्ड व्हेरिएबल लागतो इथे. यांचं आउटपुट एक तर तुम्हाला कोणत्या तरी व्हेरिएबलला असाइन तरी करावं लागतं, नाहीतर इको तरी करावं लागतं, राईट. आणि नेक्स्ट जे आहे डॉलर ए डॉट इक्वल टू डॉलर बी, या पद्धतीने इको काय करणार आहात इथे तुम्ही, या पद्धतीने. हा डिफरन्स आहे. थर्ड व्हेरिएबल इथे जनरेट होतो. म्हणजे करू शकता तुम्ही नीड असेल तर, किंवा हे डॉलर ए ला जरी असाइन केलं तरी पण चालेल. आणि इथे काय होतं, ऑटोमॅटिकली हे दोघांचं कॉन्कॅटिनेशन होतं, ए चं आणि बी चं, आणि त्याची व्हॅल्यू ए ला असाइन होते, म्हणजे ए ची व्हॅल्यू रिप्लेस होते. हे अॅरे ऑपरेटर्स आहेत, अॅरेवरती वापरले जातात. आता आपण पाहिले होते, सगळे ऑपरेटर्स पाहिलेले आहेत, तेच ऑपरेटर्स आहेत, पण अॅरेवरती युज होणारे हे त्यातले हे ऑपरेटर्स. प्लस, इक्वल टू, ट्रिपल इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इज ऑल्सो नॉट इक्वल टू, आणि नॉट डबल इक्वल टू. फक्त आता काय आहे इथे बघा, इक्वल टू काय चेक करतं, सेम की आणि व्हॅल्यू पेअर पाहिजे. म्हणजे जर तुम्ही असोसिएटिव्ह अॅरे यूज करत असाल तर की व्हॅल्यूज पण सेम पाहिजे. ओनली इंडेक्स्ड अॅरे यूज करत असताल तर व्हॅल्यूज सेम पाहिजेत, राईट. तसं ट्रिपल इक्वल टू काय करतं, सेम की आणि व्हॅल्यू पेअर पाहिजेत आणि सेम ऑर्डर पाहिजेत आणि सेम टाईप पाहिजे. ऑर्डर पण सेम पाहिजे, म्हणजे 1 2 3 पहिल्या ह्याच्यात असेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण 1 2 3 पाहिजे. आणि ती सगळ्यांचे डेटा टाइप्स पण सेमच पाहिजे दोन्ही मधले. म्हणजे एकात 1 2 3 इंटिजर आणि एकामध्ये 1 2 3 डबल कोट्स मध्ये लिहिलेले तर ते एरर देणार आहे. सिक्वेन्स जरी बदलला, पहिल्या ह्याच्यामध्ये 1 2 3 आहे, सेकंड ह्याच्यामध्ये 2 1 3 आहे, तरी सुद्धा एरर येणार आहे, म्हणजे ते फॉल्स रिटर्न करणार आहे. नॉट इक्वल टू, सेम इक्वल टूच्या अपोज. प्लस ऑपरेटर युनियन साठी वापरलं जातं, म्हणजे दोन अॅरेज इथे कॉन्कॅट होतात. जसं आपण ए प्लस बी करतो तेव्हा ऍडिशन होते, तशी इथे अॅरे कॉन्कॅट होतात, युनियन होतो. टर्नरी ऑपरेटर्स एक्सप्रेशन्स साठी आहेत हे. म्हणजे आपण जे इफ कंडिशन देतो ना, त्या इफ कंडिशनला हे रिप्लेस, ग्रेटर नंबर अमंग 2.
राइट. डायरेक्टली यूज करू शकता. $C इज इक्वल टू, किंवा डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यात जरी प्रिंट करायचं असेल डॉट देऊन तरी पण चालेल. $A इज ग्रेटर दॅन $B, क्वेश्चन मार्क, A is greater A is greater. वन लाईन मध्ये इफ कंडिशनची कंडिशन, इफ जर हे ट्रू असेल तर हा ब्लॉक, क्वेश्चन मार्क नंतरचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. ही कंडिशनने जर फॉल्स रिटर्न केलं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. आणि तसंच हे पण आहे. सपोज ही पहिली व्हॅल्यू नल असेल तर हे एक्सप्रेशन एक्झिक्यूट होतं. बरोबर. आता आपण काय करू, म्हणजे मी इथे डायरेक्टली करते इको $D व्हेरिएबल नॉट डिफाईन. आला लक्षात. म्हणजे त्या व्हेरिएबल डिफाईन नसेल किंवा त्या व्हेरिएबल मध्ये म्हणजे आपण युजर कडून इनपुट घेतोय, युजरने इनपुट दिलंच नाही तर काय करायचं, तर अशा कंडिशनला तुम्ही हे ऑपरेटर यूज करू शकता, डबल क्वेश्चन मार्कचं. कंडिशनल स्टेटमेंट्स पायथॉन मध्ये इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, स्विच स्टेटमेंट्स यूज होतात. इफ या पद्धतीने इथे तुम्ही इको करू शकता. B इज ग्रेटर, BR देणं इम्पॉर्टंट आहे. न्यू लाईन येत नाही म्हणून डायरेक्ट B इज ग्रेटर. इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स नीड नुसार तुम्ही यूज करू शकता इथे. स्विच स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट आहे ते. फॉर एक्झाम्पल व्हाईल लूपचा रूल काय आहे, इनिशियलायझेशन आफ्टर दॅट कंडिशन
प्रिंटिंग, आफ्टर दॅट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट चॉईस नुसार करू शकता, टॉपला करायचंय का बॉटमला करायचंय. वन पासून स्टार्ट करू, आपल्याला वन पासून हवंय म्हणून. 0 आलंय सुरुवातीला. स्टार्ट सुद्धा तुम्ही स्वतः डिसाइड करू शकता कुठे एक्झॅक्ट तुम्हाला स्टार्टिंग करायचंय. 1 2 3 1 to 10 डिजिट्स आपण डिस्प्ले केले या पद्धतीने. व्हाईल, फॉर, डू व्हाईल आणि एक फॉर इच लूप आहे. ऍरे पर्पज साठी फॉर इच लूप यूज होतं, लक्षात ठेवा. ऍरे 1 2 3 4 5. फॉर इच $a as echo (1 to 5). या पद्धतीने हे आपण ऍरे डिक्लेरेशन केलं. PHP मध्ये या पद्धतीने करतात. त्यानंतर इथे बघा, दिस इज द ऍरे व्हेरिएबल जो ऑलरेडी आपला डिक्लेअर आहे तो घ्यायचा. ऍज कशा पद्धतीने डिस्प्ले करायचा आहे तर आपल्याला आता हा इंडेक्स्ड ऍरे आहे, म्हणजे 1 2 3 4 आहे. याच्या बॅकग्राऊंडला इंडेक्स आहे 0 1 2 3 4, बरोबर. सिंगल आयटमच आहे याच्यामध्ये, म्हणून आपण डायरेक्टली डॉलर आयटम दिले. हा तुम्ही व्हेरिएबल डिसाइड करू शकता की यामध्ये कोणता घ्यायचा आहे. तो $a सोडून तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता व्हेरिएबल, आणि इथे जो व्हेरिएबल घेताल तो डिस्प्ले करायचा. फॉर लूपनी पण तुम्ही ऍरे देऊ शकता, काही पण प्रॉब्लेम येत नाही. फक्त कसं आहे, फॉर इच लूप कशासाठी मोस्टली आलेलं आहे, स्ट्रिंग ऍरेज असतील किंवा स्ट्रिंग वरती तुम्हाला वर्किंग करायचं असेल तर तुम्ही हे ऍरेज यूज करू शकता. त्यानंतर PHP फंक्शन्स. आता PHP मध्ये ज्या वेळेला आपण फंक्शन्स डिफाईन करतो तेव्हा फंक्शन कीवर्ड इज इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाचं फंक्शन. आणि फंक्शन्स यूज कशासाठी होतात, नंबर ऑफ स्टेटमेंट्स आपण फंक्शन्स मध्ये डिफाईन करू शकतो त्यामुळे. मग फंक्शन स्पेस फंक्शन नेम, इथे सुद्धा रूल प्रमाणे 2 वर्ड्स मध्ये स्पेस द्यायचा नाही, अंडरस्कोरचा यूज करू शकता. फंक्शनची सुरुवात नंबरने करायची नाही. फंक्शन ब्लॉक, यामध्ये तुम्ही कोणतंही प्रोग्रामिंग करू शकता. ऍडिशन करायची ऍडिशन करा, तुम्हाला इव्हन ऑड नंबरचा प्रोग्राम करायचा आहे केला तरी पण चालेल. आता फॉर एक्झाम्पल, आता 2 वेज, एक रिटर्न टाईप असतो फंक्शनला आणि एक डायरेक्टली तुम्ही प्रिंटिंग करू शकता, राईट. आता $a इज इक्वल टू 10, $b इज इक्वल टू 20, आणि इथे मी देते $c इज इक्वल टू, सपोज मी दिलं $a प्लस $b, आणि मी इथेच डायरेक्टली इको केलं, इको $c. आता या फंक्शनला कॉल देणं इम्पॉर्टंट आहे. माय फंक्शन या पद्धतीने कॉलिंग करतात फंक्शनचं. 30 व्हॅल्यू आलेली आहे. BR देऊयात आपण इथे.
BR 30 आला आन्सर. आता रिटर्न टाईपचं बघूयात आपण. रिटर्न स्टेटमेंट जर यूज करायचं असेल तर, रिटर्न स्टेटमेंट जर यूज करायचा असेल रिटर्न सी करणार. आता बघू, इथे मी इको देते वरतीच, इको BR रिडिक्लेरेशनची एरर आली आपल्याला. 1 मिनिट, आपण इथे 1 करूयात. आन्सर आलेलं नाहीये आपले. 30 जे आन्सर आहे हे पहिल्या फंक्शनच आहे का, रिटर्न केलेलं आहे. ह्याला रिटर्न स्टेटमेंट जेव्हा फंक्शन्सला असतात त्यावेळेला एक तर ते कोणत्या तरी व्हेरिएबलला तरी असाइन करून तो व्हेरिएबल तरी इको करायचा, नाही तर तुम्ही डायरेक्टली फंक्शनला इको करू शकता. आफ्टर दॅट तुम्हाला आन्सर मिळणार आहे. आता 30 आन्सर आलं. या पद्धतीने अरेज PHP मध्ये इंडेक्स्ड अरे आणि असोसिएटिव्ह अरे असे 2 टाइप्स येतात. आपण इंडेक्स्ड अरेचं पाहिलंच. एक्झाम्पल कसं डिक्लेअर करतात. डॉलर सपोज मी अरे घेतला, अरे ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे तुम्ही नंबर अरे घ्यायचा घ्या, किंवा तुम्हाला स्ट्रिंग अरे घ्यायचा असेल तरी पण घेऊ शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल दिस. आणि याला आता इको करायचे. इको करताना सुद्धा तुम्ही काय करू शकता, इको डॉलर अरे ऑफ सपोज इथं 0 केलं तरी पण चालतं. बघूयात आपल्याला आउटपुट काय येते. इथे मी BR प्रोव्हाइड करते न्यू लाईन साठी. PHP आलं बरोबर. आता तुम्हाला ऑल एलिमेंट्स डिस्प्ले करायचे म्हटल्यानंतर काय करावं लागणार आहे, तेवढ्या टाइम्स BR इको प्रोव्हाइड करावं लागणार आहे, राईट. 1 बाय 1 ते एलिमेंट्स येतील. ऍट अ टाइम डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, जसं आपण मगाशी फॉर इच लूप यूज केलं होतं, सेम त्या वेळेने जाऊ शकता. फॉर इच डॉलर अरे ऍज डॉलर आयटम, ITM यूज करते मी आता. आणि आतमध्ये तुम्ही इको देऊ शकता. आता इथे इको काय करायचं, ITM आला आपला अरे. फॉर लूपचा यूज करायचा आहे केला तरी पण चालेल. असोसिएटिव्ह अरे सुद्धा आहे, म्हणजे की व्हॅल्यू पेअरचा. डिक्लेरेशन सेमच आहे, फक्त तिथे की आणि व्हॅल्यू असे 2 वेगवेगळे कन्सेप्ट येतात. सपोज हा अरे आहे आपला, राईट. स्टुडंट नेम इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅन प्रोव्हाइड करायचं आणि त्याची व्हॅल्यू इथे द्यायची. कॉमा दुसरा आयटम, येस मोबाईल नंबर सपोज घेतला आपण, इक्वल टू ग्रेटर दॅन त्याची व्हॅल्यू. असे कितीही एलिमेंट्स घेऊ शकता तुम्ही. आणि हे डिस्प्ले करण्यासाठी आता इंडेक्स्ड अरेला आपण फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप सगळ्यांनी ऍक्सेस करू शकतो, कारण की आपल्याकडे इंडेक्स असते त्याच्यामुळे आपण फॉर लूपचा वापर करू शकतो. युजिंग लेंथ कॅल्क्युलेट करून त्याला लिमिटेशन पण देऊ शकतो. पण इंडेक्स्ड अरे असोसिएटिव्ह अरेचं काय होतं, इथे इंडेक्सिंग नसते, त्याच्याऐवजी तुम्हाला कीज वापराव्या लागतात. मग इथे तुम्ही फॉर इच लूपच वापरणार आहात या पद्धतीने. हा सिंटॅक्स, हे कीला असाइन होणार आहे, हे व्हॅल्यूला. हे व्हेरिएबल के आणि व्ही हे तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स घेऊ शकता. आणि मग डिस्प्ले करताना चॉईस तुमची, तुम्हाला कसे डिस्प्ले करायचे. की सपोज मी ओनली इक्वल टू देते डॉट डॉलर व्ही. बघूयात आता आउटपुट काय येतंय आपलं. येस नेम इज इक्वल टू दीपाली, येस मोबाईल नंबर इज इक्वल टू मोबाईल नंबर. या पद्धतीने तुम्ही करू शकता यूज. डबल इक्वल टू आणि ग्रेटर दॅन हा सिम्बॉल आहे असा ठेवायचा.
के आणि व्ही ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्ही बदलू शकता. आणि सेकंड ARR ॲरे हा आपला ॲरे व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे तोही बदलायचा नाही. त्यानंतर आहे क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेशन इन PHP. आतापर्यंत आपण कुठेही क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स यूज केलेले नाहीयेत. हा बेनिफिट आहे, म्हणजे प्रोग्रामिंग करताना क्लास घ्यायचा, ऑब्जेक्ट तयार करायचा आणि मग ऑपरेशन्स परफॉर्म करायचे त्या ऑब्जेक्ट वरती, असं काहीही नाहीये. तुम्हाला प्रोजेक्टला जर काही नीड असेल क्लास आणि ऑब्जेक्ट कन्सेप्टची तर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. विदाउट क्लास ऑब्जेक्ट प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता. हा बेनिफिट आहे. क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स PHP मध्ये जर तुम्हाला क्लास डिक्लेरेशन करायचं असेल तर क्लास कीवर्ड अगोदर द्यायचा, त्याच्या पुढे क्लास नेम आणि ओपनिंग क्लोजिंगच्या आतमध्ये तुम्ही तुमचा प्रोग्राम करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, व्हेरिएबल डिक्लेरेशन्स, ऍक्सेस मॉडिफायर्स माहिती असणं गरजेचं आहे, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. क्लास, माय क्लास, क्लास डिक्लेरेशनचे रूल्स काय असतात की बाबा आपण क्लास नेम देतो त्यावेळेला प्रत्येक वर्डचं पहिलं कॅरेक्टर कॅपिटल मध्ये ठेवायचं. नाही दिलं म्हणून एरर नाही येणार आहे, बट रूल्स प्रमाणे फॉलो करायचं. बेनिफिट तुम्हाला होईल त्या गोष्टींचा. एक युनिकनेस राहतो, म्हणजे जसं फंक्शन नेम पहिलं वर्ड स्मॉल मध्ये आणि बाकी मग प्रत्येक वर्डचं पहिलं कॅरेक्टर कॅपिटल मध्ये, क्लासचं प्रत्येक वर्डचं पहिलं कॅरेक्टर कॅपिटल मध्ये. रूल्स दिले की आपल्याला इझी टू अंडरस्टँड होतो, कोड दिसताना पण सुटसुटीत दिसतो. फॉर एक्झाम्पल ऍक्सेस मॉडिफायर्स यूज करायचे, स्पेसिफायर्स म्हणा, मॉडिफायर्स म्हणा. डॉलर नेम, राईट, याला आता मला प्रिंट करायचंय. सपोज आता आपण एवढंच डिक्लेरेशन करू. क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, कसं करणार? डॉलर OBJ इज इक्वल टू न्यू माय क्लास राउंडेड ब्रॅकेट सेमिकोलन. आता यूज करायचंय, राईट, डॉलर OBJ डॉलर नेम इज इक्वल टू समीर. बघू आता एरर येते, काय एक्झिक्यूट होतंय. अनडिफाईन्ड व्हेरिएबल नेम कशामुळे आलं? बिकॉज दिस इज द क्लास व्हेरिएबल. त्यामुळे जे क्लास व्हेरिएबल्स आपण यूज करतो तिथे डॉलर प्रोव्हाइड करायचा नाही. एरर गेली, आपण इको करूया दादा. समीर आलं. डॉलर नेम यूज केला तर तो काय करतो, या प्रोग्राम मध्ये कुठे डॉलर नेम आहे काय चेक करतो, आहे, पण तो कशामध्ये आहे? क्लासमध्ये. आणि जे क्लासचे व्हेरिएबल्स असतात ते क्लास व्हेरिएबल्स कॉल करताना डॉलर द्यायचा नाही. या पद्धतीने तुम्हाला इथे फंक्शन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही फंक्शन घेऊ शकता. आणि फंक्शन घेताना काय करणार? फंक्शन आणि माय फंक्शन किंवा गेट नेम, किंवा इथे आपण देऊ आता मेसेज देऊ, गेट मेसेज इको वेलकम दिस इज क्लास डेव. आणि ऍक्सेस करताना इको दिलेलं आहे त्यामुळे डायरेक्टली करू शकता. कसं? डॉलर OBJ गेट मेसेज. या पद्धतीने BR देऊया तिथे. या पद्धतीने तुम्ही क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं न्यू कीवर्ड आहे, तुम्हाला न्यू कीवर्ड देणं गरजेचं आहे. क्लासेस आणि ऑब्जेक्टचा यूज करायचा आहे, म्हणजे क्लास नुसताच डिक्लेअर केलाय काही उपयोग होणार नाही. त्यातले व्हेरिएबल्स, त्यातले फंक्शन्स ऍक्सेस करायचे असतील तर आपल्याला काय लागणार आहे? ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात? या मेथडने. ऑब्जेक्टचं नेम कोणतंही देऊ शकता, इज इक्वल टू न्यू क्लास नेम,
राऊंडेड ब्रॅकेट सेमिकोलॉन. या पद्धतीने तुम्ही क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स यूज करू शकता. आता आपण इथे जर बघितलं तर आपला सगळा वरचा प्रोग्राम विदाऊट क्लासेस आहे, बरोबर. काही तिथे क्लास ऑब्जेक्टचा रेफरन्स दिलेला नाहीये आणि इथे जे आपण खाली यूज केले तर एंडिंगला इथे क्लास यूज केलेला आहे. हा बेनिफिट आहे पीएचपीचा. विदाऊट आणि विथ तुम्ही यूज करू शकता. विदाऊट ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आणि विथ ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. क्लासेसमध्ये मग आता जसं फंक्शन मध्ये काय आपल्याला करावं लागतं, फंक्शन मध्ये तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकता, ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता, मल्टिपल एक्सप्रेशन्स असू शकतात. जसं क्लासेसमध्ये मल्टिपल व्हेरिएबल्स, मल्टिपल फंक्शन्स आणि मल्टिपल एक्सप्रेशन्स. एकदा क्लास डिफाईन करून ठेवला, त्याच्या रिलेटेड डेटा कुठे लागणार असेल तर तुम्ही तो क्लास डायरेक्टली कॉल करू शकता. हे बेनिफिट्स आहेत. आज आपण पीएचपी बघितलं, हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल्स. पीएचपी मध्ये डेटा टाइप्स नाहीयेत, मग एक्झॅक्ट कोणत्या वेळी व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. डॉलर इम्पॉर्टंट आहे, प्रिंटिंग साठी इको लागतं. ऑपरेटर्स कोणते आहेत पीएचपी मध्ये, कंडिशनल स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट बघितले आपण, ॲरेज बघितले, फंक्शन्स बघितले आणि क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स हे कन्सेप्ट आपण पीएचपी चे बघितले. आपला सेशन फिनिश झालेला आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.